या अगोदरच्या लेक्चरला पण कंपनी म्हणजे काय? कंपनीच्या व्याख्या, त्यामध्ये कंपनी कायद्यानुसार व्याख्या, प्राध्यापक ह्याने यांची व्याख्या, कायदेशीर व्याख्या आणि सर्वसमावेशक व्याख्या हा भाग आपण पाहिलेला आहे. आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कंपनीची वैशिष्ट्ये. कालच्या 4 व्याख्यांवरून किंवा जे आपण शेवटची सर्वसमावेशक व्याख्या पाहिली त्यावरून आजचा भाग बराचसा तुम्हाला समजण्यास, सोपा जाण्यास मदत होणार आहे. कारण त्या व्याख्यांचं सार याच्यावरूनच तुमची कंपनीची वैशिष्ट्ये हा भाग पुढे येणार आहे. तर आता आपण सुरुवात करीत आहोत आजच्या महत्त्वाच्या भागाला, ज्याच्यातून कंपनीची ओळख निर्माण होणार आहे, ती म्हणजे कंपनीची वैशिष्ट्ये. कंपनीची वैशिष्ट्ये म्हणजे कंपनीला ओळख ज्याच्यातून निर्माण होते किंवा ज्याच्यामुळे कंपनी ओळखली जाते, त्याला आपण कंपनीची वैशिष्ट्ये म्हणू शकतो. तर व्याख्येतूनच ही सर्व वैशिष्ट्ये पुढे निर्माण झालेली आहेत. ज्यांना व्याख्या चांगल्या समजल्या असतील, त्यांना वैशिष्ट्ये समजणे सोपे जाईल. आपण पहिलं वैशिष्ट्य पाहूया, ते म्हणजे नोंदविलेली ऐच्छिक संघटना. कंपनी ही पहिल्या व्याख्येनुसार अस्तित्वात असलेल्या कायद्याने नोंदविलेली असली पाहिजे. म्हणजेच जोपर्यंत नोंदणी अधिकाऱ्याकडे तिचे रजिस्ट्रेशन होत नाही, तोपर्यंत ती कंपनी अस्तित्वात येत नाही. कंपनी खाजगी असो किंवा सार्वजनिक असो, प्रत्येक कंपनी या प्रकाराला कंपनी कायद्यानुसार नोंदणी करणे हे गरजेचं आहे. मग कंपनी कायदा 1956 होता, तेव्हाही नोंदणी सक्तीची होती आणि कंपनी कायदा 2013 तेव्हाही नोंदणी सक्तीची आहे, हे आपल्याला लक्षामध्ये येईल. आणि म्हणून नोंदवलेली ऐच्छिक संघटना म्हणून कंपनीला ओळखले जाते. कारण कंपनीची सरकारी दरबारी नोंदणी झालेली असते कंपनी कायदा 2013 नुसार. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते किंवा त्यालाच आपण कृत्रिम व्यक्ती म्हणतो. कारण स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व याचा अर्थ की कंपनीच्या भागधारकाचा किंवा सभासदाच्या मृत्यूचा किंवा वेडेपणाचा किंवा दिवाळखोरीचा कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही. कितीही भागधारक आले आणि कितीही भागधारक गेले तरी कंपनी ही दीर्घकाळ चालू राहते. तिच्या अस्तित्वावरती कोणताही परिणाम होत नाही. याच्या उलट एकल व्यापारी आणि भागीदारी संस्था असते. एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था यातील एकल व्यापाऱ्याचा मृत्यू झाला किंवा दिवाळखोर झाला किंवा भागीदाराचा मृत्यू झाला किंवा भागीदार दिवाळखोर झाला, तर या दोन्ही संघटना अडचणीत येतात. त्यामध्ये त्या बंदही पडू शकतात किंवा त्यांना व्यवसाय बंद करावा लागतो किंवा कंपनी ही किंवा ती एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था ही अडचणीत येऊ शकते. इथे कंपनीच्या बाबतीमध्ये तसं नाहीये. इथे कंपनी स्वतः वेगळी असते आणि सभासद तिचे वेगळे असतात आणि त्यामुळे सभासदाच्या मृत्यूचा किंवा सभासदाच्या दिवाळखोरीचा कंपनीवरती काही परिणाम होत नाही आणि म्हणून तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते. तसेच कायदेशीर अस्तित्व म्हणजेच कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय? तर कृत्रिम व्यक्ती याचा अर्थ की कंपनीची नोंदणी झाल्यानंतर तिला वेगळं स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते आणि त्याच्यामुळे कंपनी ही एक वेगळी व्यक्ती म्हणून ओळखली जाते. जसं एखाद्या व्यक्तीला मालमत्ता खरेदी करण्याचा, एखाद्या व्यक्तीवरती कोर्टात दावा दाखल करण्याचा, स्वतःचे नाव धारण करण्याचा अधिकार असतो. तसा या कंपनीला सर्व अधिकार प्राप्त होतात. कायद्याने तिला वेगळं अस्तित्व निर्माण होतं, म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असं म्हटलं जातं. कारण एखाद्या व्यक्तीप्रमाणे तिला सर्व मालकी हक्काचे अधिकार प्राप्त होतात. कायमचे किंवा सातत्यपूर्ण अस्तित्व म्हणजे आत्ताच बोलल्याप्रमाणे कंपनीच्या सभासदांपासून तिचं वेगळं अस्तित्व असल्यामुळे, ती कृत्रिम व्यक्ती असल्यामुळे, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे तिच्यावरती सभासदाच्या मृत्यूचा, दिवाळखोरीचा कोणताही परिणाम होत नाही आणि कंपनी दीर्घकाळ अस्तित्वात राहते. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बोधचिन्ह. कंपनीला स्वतःचं बोधचिन्ह असते म्हणजे शिक्का असतो. सील आपण ज्याला म्हणतो किंवा तिलाच सर्वमान्य मुद्रा असे म्हटले जाते. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तर कंपनीला स्वतःचा शिक्का मिळाल्यामुळे तिला त्या शिक्क्यामुळे किंवा त्या बोधचिन्हामुळे तिला त्या शिक्क्याचा वापर स्वतःची ओळख म्हणून दाखवता येते. तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या महाविद्यालयाच्या कॉलेजचा गोल शिक्का किंवा कॉलेजचं सील जोपर्यंत तुमच्या कुठल्याही डॉक्युमेंटवरती येत नाही, तोपर्यंत ते डॉक्युमेंट कॉलेजचं समजलं जात नाही. जेव्हा एखाद्या डॉक्युमेंटवरती कॉलेजचा शिक्का येईल, तेव्हा ते डॉक्युमेंट किंवा ते दस्तऐवज
कॉलेजने दिला असं समजलं जातं. अगदी तशाच पद्धतीने कंपनीला सुद्धा स्वतःचे नावाचे सील असते आणि ते सील ती सही या अर्थाने वापरू शकते किंवा स्वतःची ओळख सांगण्यासाठी आणि कायदेशीर दर्जा प्राप्त करण्यासाठी त्या सीलचा किंवा त्या बोधचिन्हाचा वापर केला जातो आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही कंपनीच्या कागदपत्रावरती जोपर्यंत कंपनीचा शिक्का मारला जात नाही, तोपर्यंत त्या दस्तऐवजाला कंपनीचा दस्तऐवज समजला जात नाही आणि कंपनीचा तो शिक्का याला सर्वांची मान्यता असते. म्हणून तिला सर्वमान्य मुद्रा असं म्हटलं जातं किंवा बोधचिन्ह असे म्हटले जाते. त्यानंतर भाग भांडवल. कंपनीचं भांडवल हे भागांची विक्री करून जमा केले जाते. एकल व्यापारी स्वतः पैसा आणतो, स्वतःची जमीन आणू शकतो, स्वतःच्या इमारत बांधून स्वतः करू शकतो. भागीदारी संस्था तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही गेल्या वर्षी एफ-वायला अभ्यासलेलं आहे अकाउंटमध्ये, की भागीदार स्वतःचे भांडवल आणतात. मग ते कॅश स्वरूपात आणतात किंवा मालमत्तेच्या स्वरूपात असतात. कोणत्याही स्वरूपामध्ये ते भांडवल आणले जाते. परंतु कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र तसं नाही. कंपनीच्या बाबतीमध्ये कंपनीचं भांडवल हे केवळ भागांच्या स्वरूपात आणि कर्जरोख्यांच्या स्वरूपातच जमा केले जाते. एखादा भागधारक म्हटला, "मी माझी घर देतो किंवा मी माझी मालमत्ता देतो," तर ते चालत नाही. तर कंपनीचं भांडवल हे सर्वसामान्य जनतेकडून आणि भागांची विक्री करूनच जमा केले जात असते. विशेषतः सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये तर सर्वसामान्य जनतेकडूनच हे भांडवल गोळा करावे लागते. खाजगी कंपनीच्या बाबतीत खाजगी कंपनीचे जे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त आत्ताच्या संख्येनुसार 200 सभासद आहेत. ते 200 सभासद स्वतः भांडवल आणू शकतात. परंतु सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र सर्वच भांडवल हे भागांची विक्री करून गोळा केले जाते आणि म्हणून ते भाग भांडवल. आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला पहिलं जे पॉइंट असतो किंवा पहिलं जे शेड्यूल आहे तुमचं आताच्या नवीन 2013च्या कायद्यानुसार, ते पहिलं शेड्यूल आहे कॅपिटल आणि या कॅपिटलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचं भांडवल लिहिलेलं दिसून येतं. त्यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल आणि सेकंड असतं प्रेफरन्स शेअर कॅपिटल. सामान्य भागात भांडवल आणि अग्रहक्क भाग भांडवल अशा 2 भागांमध्ये हे भांडवल विभागलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून कंपनीचं भांडवल हे भाग भांडवल असते. म्हणजे सामान्य भागांची आणि अग्रहक्क भागांची विक्री करूनच हे भांडवल गोळा केलेले असते, हे आपल्याला दिसून येईल आणि त्याचा उल्लेख आपल्याला बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटी साइडला पहिल्याच कॉलममध्ये किंवा पहिल्याच शेड्यूलमध्ये हे आपल्याला आता कायद्यानुसार दर्शविणं सक्तीचं केलेलं आपल्याला दिसून येते आणि म्हणून कंपनीची ओळख म्हणून कंपनीचे भाग भांडवल असते हे सांगू शकतो. या पहिल्या 5 पॉइंटमध्ये आपल्याला 5 मध्ये असे दिसतात, की पहिल्या ह्याच्यानुसार कंपनी ही कायद्याने नोंदवलेली परंतु ऐच्छिक संघटना असते. स्वेच्छेने आलेल्या व्यक्तींची संघटना असते. कोणावरतीही भागांची खरेदी करण्याची जबरदस्ती केलेली नसते. स्वेच्छेने लोक एकत्र येतात, समान उद्देश ठेवतात आणि कंपनी स्थापन करतात. दुसऱ्या वैशिष्ट्यानुसार कायद्याने नोंदणी झालेली असल्यामुळे तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते आणि एखाद्या व्यक्तीप्रमाणे तिला सर्व अधिकार प्राप्त होतात. म्हणून तिला कृत्रिम व्यक्ती असे म्हटले जाते. तिसरं जे वैशिष्ट्य आपण आता पाहिलेलं आहे त्यामध्ये कायमचे सातत्यपूर्ण अस्तित्व असते. सभासदाच्या मृत्यूचा किंवा दिवाळखोरीचा कंपनीच्या अस्तित्वावर काही परिणाम होत नाही. सभासदांपासून ती वेगळी समजली जाते आणि म्हणून तिला कायमचे अस्तित्व प्राप्त होते. कंपनीचं ओळख ही कंपनीचं बोधचिन्ह असते. सर्वमान्य मुद्रा असते, ज्यालाच आपण शिक्का असं म्हणतो आणि हा शिक्का किंवा हे बोधचिन्ह कंपनीच्या सर्व कागदपत्रांवरती उमटवल्याशिवाय त्या कागदपत्रांना कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही आणि म्हणून कंपनीचे बोधचिन्ह ही कंपनीची ओळख असते असं आपण म्हणतो. आणि 5वं जे आपण पाहिलं ते म्हणजे कंपनीचे भांडवल हे भागांच्या विक्रीतून गोळा केलेले असते. म्हणून त्याला भाग भांडवल असं म्हणतात. शेअर कॅपिटल असा त्याचा उल्लेख अकाउंटमध्ये केला जात असतो. आता आपण पुढे पाहूया. पुढचं वैशिष्ट्य आहे भागधारक हेच सभासद असतात. ज्यांनी आता जे आपण शेवट 5वा पॉइंट जो पाहिला, की कंपनीचं भाग भांडवल असतं. ते भाग भांडवल 2 प्रकारचे असते. अग्रहक्क भाग आणि सामान्य भाग. तर सामान्य भागधारक जे असतात, पुढे आपण डिटेल तिसऱ्या टॉपिकमध्ये हा डिटेल भाग पुन्हा एकदा अभ्यासणार आहोत. भाग भाग भांडवल आणि भांडवलाचे प्रकार. तर त्यामधील सामान्य भागधारक जे असतात, इक्विटी शेअर्स जे असतात किंवा इक्विटी शेअर होल्डर जे असतात, त्यांनाच कंपनीचे सभासद म्हटले जाते. कारण सामान्य भागधारकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असतो आणि हा सर्वात महत्त्वाचा अधिकार मालकी हक्क दर्शवितो आणि म्हणून
कंपनीचे भागधारक हे कंपनीचे सभासद समजले जातात आणि त्यांनी भागधारण केल्यामुळे त्यांना कंपनीचे सभासदत्व प्राप्त झालेले दिसून येते. सगळ्यात पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित जबाबदारी, लिमिटेड लायबिलिटी असं त्याला म्हटलं जाते आणि हे कंपनीचं वैशिष्ट्य ज्याच्यामुळे कंपनी हा प्रकार अतिशय लोकप्रिय झाला आणि अल्पावधीतच खूप मोठ्या प्रमाणावरती वाढला. आता जेव्हा-जेव्हा उद्योजक नवीन व्यवसाय सुरू करण्याचं जेव्हा मनात आणतात, तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या मनामध्ये जर कोणता संघटना प्रकार येत असेल, तर तो म्हणजे कंपनी हा संघटना प्रकार येतो. कारण कंपनीतलं हे महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे, मर्यादित जबाबदारी. या मर्यादित जबाबदारीच्या तत्वामुळे भागधारकांना त्यांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नाही. मग हे मर्यादित जबाबदारीचं तत्व असते काय? तर मर्यादित जबाबदारीच्या तत्वामध्ये असं म्हटलेलं आहे, की जर एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली किंवा बंद पडली, तर तिची देणी देण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची खाजगी मालमत्ता धोक्यात येत नाही. तर त्या भागधारकाने जेवढ्या दर्शनी किमतीचे भाग खरेदी केले असतील, तेवढीच रक्कम त्याला द्यावी लागते. त्यापेक्षा जास्त रक्कम त्याच्याकडून घेतली जात नाही. उदाहरणार्थ, एखाद्या भागधारकाने जर ₹10 चा एकच भाग खरेदी केलेला असेल आणि तो जर त्या कंपनीचा भागधारक असेल आणि जर ती कंपनी बंद पडली किंवा दिवाळखोरीत निघाली, तर कंपनीची देणी देण्यासाठी त्या भागधारकाकडून फक्त ₹10च जमा केले जातील आणि ते जर त्याने ऑलरेडी अगोदर दिलेले असतील, तर त्यापेक्षा जास्त रक्कम त्याला द्यावी लागत नाही. किंवा एखाद्या भागधारकाने जर ₹100 चा भाग खरेदी केलेला असेल, तर त्या भागधारकाने ती रक्कम कंपनीकडे जमा केलेली असेल, भागाची पूर्ण रक्कम जमा केलेली असेल, तर त्या व्यक्तीला ₹100 पेक्षा जास्त पैसे द्यावे लागत नाही. त्या कंपनीची देणी देण्यासाठी त्याची कोणतीही खाजगी मालमत्ता धोक्यात येत नाही. यालाच कंपनीचे मर्यादित जबाबदारीचे तत्व असे म्हणतात. आणि हे जे तत्व आहे, हे अतिशय लोकप्रिय असे तत्व आहे. कारण या तत्वामध्ये कंपनीच्या भागधारकांना फारसं नुकसान सहन करावं लागत नाही आणि म्हणून हा संघटना प्रकार अतिशय लोकप्रिय संघटना प्रकार समजला जातो. कारण यामध्ये भागधारकांची खाजगी मालमत्ता ही सुरक्षित राहते आणि या तत्वाला मर्यादित जबाबदारीचे तत्व किंवा लिमिटेड लायबिलिटी प्रिन्सिपल असे म्हटले जाते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे मालकी व व्यवस्थापन यामध्ये फारकत. आता मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे आत्ताच आपण पाहिलं, की कंपनीचे भागधारक हेच कंपनीचे सभासद असतात आणि कंपनीचे मालक असतात. विशेषतः जे सामान्य भागधारक आहेत, हे सामान्य भागधारकच कंपनीचे खरे मालक असतात. कारण सामान्य भागधारकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि मग सगळे भागधारक समजा आपण पाहिलेलं आहे, की कंपनीचे असंख्य भागधारक असतात आणि मग असंख्य भागधारक असतील, तर ते सगळेच काही व्यवस्थापन पाहू शकत नाहीत. विखुरलेले असतात. सर्व जगभर कंपनीचे भागधारक हे विखुरलेले असतात. मग ते एकत्र येऊ शकत नाहीत. मग अशा वेळेला कंपनीचे व्यवस्थापन कोणी पाहावायचे? मग त्यासाठी भागधारक आपल्यामधून संचालकांची नेमणूक करतात. आणि या संचालकांच्या मधून संचालक मंडळ तयार होते आणि हे संचालक मंडळ कंपनीचे व्यवस्थापन पाहत असते. त्यामुळे कंपनीच्या प्रत्येक भागधारकाला व्यवस्थापन पाहण्याची गरज नसते. त्यांनीच त्यांच्यामधून जे संचालक निवडून दिलेले आहेत, त्यांनी ज्या संचालकांची नेमणूक संचालक मंडळाकरता केलेली आहे, अशा संचालकांचं संचालक मंडळ हे कंपनीचे व्यवस्थापन पाहत असते. त्याला आपण बोर्ड ऑफ डायरेक्टर असं म्हणतो. तर हे जे संचालक मंडळ आहे, हे कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन पाहत असतं आणि फक्त वार्षिक सर्वसाधारण सभेला सर्व सभासद एकत्र येऊन वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे निर्णय घेत असतात. आणि म्हणून कंपनीचे खरे मालक कोण आहेत? तर भागधारक. आणि कंपनीचं व्यवस्थापन कोण पाहते? तर संचालक मंडळ. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, की कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन यामध्ये फारकत झालेली असते. कारण मालकी म्हणजे भागधारक हे वेगळे असतात आणि व्यवस्थापन म्हणजे संचालक मंडळ हे वेगळे असतात आणि संचालक मंडळ व्यवस्थापन पाहतात आणि सभासद किंवा भागधारक हे फक्त संचालकांना व्यवस्थापन पाहण्यासाठी निवडून देतात
किंवा त्यांची नेमणूक करतात आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, की कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत असते. एकल व्यापाऱ्याच्या बाबतीत तसे नसतं. जो व्यापारी एकल व्यापारी आहे, तोच कंपनीचं व्यवस्थापन बघतो. भागीदारी संस्थेच्या बाबतीतही तसं नसते. जे भागीदार असतात, तेच त्या भागीदारी संस्थेचे व्यवस्थापन पाहत असतात. फक्त कंपनी हा असा एक प्रकार आहे, की कंपनीचे मालक हे वेगळे आहेत आणि कंपनीचे व्यवस्थापक म्हणजे संचालक मंडळ हे वेगळे असतात. फक्त वार्षिक सर्वसाधारण सभेलाच हे एकत्र येतात आणि महत्त्वाचे निर्णय घेतात आणि म्हणून आपण याला म्हणू शकतो, की कंपनीची मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत झालेली असते. पुढचा पॉइंट आपण पाहूया. कंपनीची सभासद संख्या. कंपनीची सभासद संख्या ही खाजगी कंपनीसाठी आणि सार्वजनिक कंपनीसाठी वेगवेगळी आहे. आपण पाहिलेलंच आहे, की खाजगी कंपनीसाठी कमीत कमी 2 व जास्तीत जास्त आता 2013च्या कायद्यानुसार 200 ही सभासद संख्या केलेली आहे. जर 2 पेक्षा कमी सभासद झाले, तर कंपनी ती बंद करावी लागते. म्हणजे खाजगी कंपनी असेल तर किमान 2 सभासद ही शेवटपर्यंत टिकून राहावी लागते व जास्तीत जास्त आता 50 वरून ही संख्या 200 पर्यंत वाढवलेली आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र ही संख्या कमीत कमी 7 व जास्तीत जास्त असंख्य आहे. ही 56च्या कायद्यामध्ये सुद्धा तीच होती आणि 2013च्या कायद्यामध्ये सुद्धा तीच संख्या ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे सार्वजनिक कंपनीसाठी कमीत कमी 7 व जास्तीत जास्त असंख्य. त्यामुळे असंख्य ह्याच्यामध्ये कितीही आणि कोणत्याही भागातील भागधारक हे कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात आणि म्हणून कंपनीची सभासद संख्या ही खाजगीसाठी वेगळी आहे आणि सार्वजनिकसाठी वेगळी आहे. खाजगीसाठी जी 56च्या कायद्यानुसार होती, तीच सभासद संख्या आहे. खाजगी कंपनीसाठी मात्र थोडासा बदल केलेला आहे. खाजगी कंपनीसाठी मात्र कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 ही संख्या ठेवण्यात आलेली आहे आणि हा बदल आपण ज्यावेळेला दोन्हीमधला फरक होता, त्यावेळेला आपण पाहिलेला आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे केंद्र सरकारचे नियंत्रण. आता कंपनीचं व्यवस्थापन कसं चालावं, यामध्ये संपूर्ण मार्गदर्शन हा कंपनी कायदा 2013 करतो. आपण आता वर्षभर त्याचा अभ्यास करणार आहोत, त्यावेळेला तुमच्या ते लक्षामध्ये येईलच. तर कायद्यामध्ये कंपनीचं व्यवस्थापन कसं करावं, याबाबतचं सर्व तरतुदी आणि सर्व प्रकारचं मार्गदर्शन हे कंपनी कायद्यात केलेलं आहे. परंतु असं जरी असले, तरी शेवटचं नियंत्रण हे केंद्र सरकारचं असलेलं दिसून येतो आणि त्यासाठी नोंदणी अधिकारी ही केंद्रशासित व्यक्ती असते. नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीचे सर्व प्रकारचे रजिस्टर्स आणि नोंदणी आणि सर्व कागदपत्र ही पाठवावी लागतात. तसेच संचालक मंडळामध्ये काही वेळेला एक प्रतिनिधी हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून घेतला जातो किंवा घ्यावा लागतो आणि मग अशा वेळेला केंद्र सरकारचा किंवा सरकारचा एक प्रतिनिधी असल्यामुळे त्याचंही या कंपनीच्या व्यवस्थापनावरती लक्ष असते. त्याचबरोबर काही महत्त्वाचे निर्णय घ्यावयाचे असतील, समजा सभासद संख्येमध्ये संचालक संख्येमध्ये वाढ करावयाची असेल किंवा एखाद्या गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा निर्णय घ्यायचा असेल, तर त्यासाठी मात्र केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागते. याचाच अर्थ, की जरी कंपनी कायद्याने कंपनीला कृत्रिम व्यक्ती म्हणून वेगळं अस्तित्व दिलेलं असेल, जरी तिला व्यक्ती म्हणून अधिकार दिलेले असतील, तरी अंतिम नियंत्रण हे शेवटी केंद्र सरकारचेच असते. कारण कंपनीला दरवर्षी आपला संपूर्ण अहवाल हा शासनाला सादर करावा लागत असतो आणि म्हणून कितीही जरी कायद्याने कंपनीला अधिकार दिलेले असले, तरी शेवटी अंतिम नियंत्रण हे केंद्र सरकारचं असलेलंच आपल्याला दिसून येते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हिशेब तपासणी आणि प्रसिद्धी. 1956च्या कायद्यानुसार आणि 13च्या कायद्यानुसार दोन्ही कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला आपले हिशेब हे मान्यता प्राप्त चार्टर्ड अकाउंटंट कडून करावे लागतात आणि म्हणून आपल्या लक्षामध्ये येईल, की ज्यावेळेला कोणताही हिशेब तपासणीस असेल, तर त्या हिशेब तपासनीसाकडूनच आपल्याला हिशेब तपासून घेतलेले दिसून येतात. याचा अर्थ काय? की ज्यावेळेला कंपनीचे वार्षिक सर्वसाधारण सभा होते आणि सर्व हिशेब हे वार्षिक सर्वसाधारण सभेत सादर करावे लागतात. त्यावेळेला
मान्यताप्राप्त हिशेब तपासणीचा अहवाल त्यामध्ये सादर करावा लागतो. आणि हे हिशेब हे CA किंवा चार्टर्ड अकाउंटंट या व्यक्तीकडूनच तपासून घ्यावे लागतात. आणि म्हणून हिशेब तपासणी आणि तपासलेले हिशेब आणि मिळालेली ग्रेड, मिळालेला दर्जा हा प्रसिद्ध करावा लागत असतो. आणि हे दोन्ही कायद्यानुसार, म्हणजे 56च्या कायद्यानुसार आणि 2013च्या कायद्यानुसार, दोन्ही कायद्यानुसार हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या लक्षामध्ये येईल, की 56चा कायदा असो किंवा 13चा कायदा असो, कंपनीची हिशेब तपासणी ही हिशेब तपासनीसाकडून करून घेतलीच पाहिजे आणि त्याला प्रसिद्धी दिलीच पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक करण्यात आलेले आहे. आता याउलट आपण पाहिलेलंच आहे, की आता तर हिशेब तपासनीच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ केलेली आहे. आता हिशेब तपासनीच्या एका कंपनीचे त्याने किती हिशेब तपासावेत याच्यावरती आता बंधन घातलेलं आहे, की आता एक हिशेब तपासणी जास्तीत जास्त 5 वर्षच एका कंपनीचे हिशेब तपासू शकतो. पूर्वीच्या कायद्यामध्ये असं नव्हते. तो कितीही काळ त्या कंपनीचे हिशेब तपासू शकत होता. आता मात्र बंधन घातलेलं आहे. आणि म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल, की हिशेब तपासणी या गोष्टीला कंपनी कायद्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. तर या पुढील 6 पॉइंटमध्ये आपण पाहिलेलं आहे, की जे कंपनीचे भाग खरेदी करतात, तेच कंपनीचे सभासद असतात आणि तेच कंपनीचे मालक असतात. मर्यादित जबाबदारी हे वैशिष्ट्यपूर्ण असं वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये सभासदांच्या खाजगी मालमत्तेला धोका पोहोचत नाही. तसेच मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत असते. म्हणजे कंपनीचे भागधारक हे मालक असतात, तर कंपनीचं संचालक मंडळ हे व्यवस्थापन पाहत असतं. म्हणून मालकी आणि व्यवस्थापन यात फारकत झालेली आहे, असे म्हणतात. सभासद संख्या ही खाजगी कंपनीच्या बाबतीत आता बदललेली आहे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 वरून 200 पर्यंत वाढवलेली आहे. तर सार्वजनिक कंपनीच्या बाबतीमध्ये मात्र सभासद संख्या 30 ठेवलेली आहे. कितीही जरी अधिकार कंपनीला दिलेले असले कृत्रिम व्यक्ती म्हणून, तरी शेवटी अंतिम नियंत्रण हे केंद्र सरकारचेच राहते आणि सर्वात शेवटी प्रत्येक कंपनीला आपले हिशेब हे चार्टर्ड अकाउंटंट कडून तपासून घ्यावे लागतात आणि ते प्रसिद्ध करावे लागतात. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. आजचं आपले व्याख्यान शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. थँक यू.